केअरटेकर भाग 56. रूम आवरायची आहे असं सांगून मीरा किचनमधून तिच्या रूममध्ये आलेली होती. रूममध्ये शिरताच तिने पटकन दरवाजा बंद केला. आवाज जरा जास्तच झाला, पण आता तिच्या कानाला काहीच ऐकू येत नव्हतं. तिचं मन एवढं अस्वस्थ झालं होतं की ती थेट बेडवरती येऊन बसली. डोकं हातात घेत ती बराच वेळ तशीच बसून राहिली. नजर स्थिर, पण मनात वादळ होतं. मला काय झालंय? मी का अशी वागते? तिचं स्वतःवरचं नियंत्रणच सुटल्यासारखं तिला वाटत होतं. हृदयाचे ठोके वेगाने वाढलेले होते. तिला खूप रडावंसं वाटत होतं. डोळ्यातून पाणी ओघळत होतं आणि ते थांबवायचा तिने खूप प्रयत्नसुद्धा केलेला होता, पण तिचा प्रत्येक प्रयत्न अपुरा पडत होता. ती काही क्षण तशीच बेडवर बसून राहिली, शांत, पण आतून पूर्णपणे तुटलेली. पटकन उठून ती आरशासमोर येते. आरशात स्वतःकडे नजर टाकते. केस विस्कटलेले, डोळे लालसर आणि गालावरून ओघळणारं पाणी. हळूहळू ती गालावरचं पाणी पुसते, पण मनातलं पाणी मात्र थांबत नव्हतं. काय होतंय मला? ती स्वतःलाच विचारते. असं का होतंय? त्या दिव्याचं नाव ऐकून माझी एवढी चिडचिड का होत आहे? मी अशी का वागते? कालपासून सगळं विचित्र वाटतंय. माझं स्वतःचं वागणंसुद्धा मला कळेनासं झालं आहे. सरांनी दिव्याचं नाव घेऊ नये, तिला बघू नये, तिच्या जवळ जाऊ नये, मला असं का वाटतं? सरांनी फक्त माझ्याशीच बोलत राहावं. माझ्यासोबत हसायला, रागवायला, शांत व्हायला फक्त त्यांनीच हवं. सरांची सकाळची पहिली नजर आणि दिवसाचा शेवटचा क्षण, तो फक्त माझ्यासोबत असावा. हे का वाटतं मला? सरांचा तो स्पर्श, ओठांवर, कपाळावर आणि मानेवर, तो इतका शुद्ध, इतका शांत करणारा असतो की कधीच काही गैर वाटत नाही मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ती एक नजर, एक स्पर्श, तो मला जणू एखाद्या वेगळ्या जगात घेऊन जातो. ते स्पर्श प्रेमाचे आहेत, आदराचे आहेत, आणि मी मात्र त्यामध्ये हरवून जाते. अविनाश शिंदे, त्याचं नाव जरी घेतलं तरी मन गिळगिळीत होत होतं माझं. एक घृणा वाटत होती. त्याच्या नजरेत एक वेगळंच काही होतं, जणू एखादा स्वार्थ, एक घाणेरडं काही. पण आरव सर, सरांच्या नजरेत फक्त शांतता, काळजी आणि एक अपुरं अस्फुट प्रेम. मी का हरवते हळूहळू त्यांच्या प्रत्येक स्पर्शात, त्यांच्या शब्दांमध्ये? माझ्यासमोर एक अनोळखी व्यक्ती आहे, ज्याचं आणि माझं नातं फक्त काही महिन्यांचं आहे, असंसुद्धा मला आता काही वाटत नाही. आरव सर, ते आता माझ्यासाठी ओळखी पलीकडचं वाटायला लागलेत. मीराचा हे शब्द मनातल्या मनात बोलत होती. आरशात स्वतःकडे पाहतच ती स्वतःशी संवाद साधत होती. एकटं पण पूर्ण भरलेलं मन होतं. त्यांचा तो प्रत्येक स्पर्श, कधी हलकासा हाताचा स्पर्श, कधी डोक्यावरून फिरवलेला प्रेमळ हात, कधी केवळ नजरांनी दिलेली समजूत, ते सगळं मला हक्काचं वाटतं, आपलं वाटतं, अगदी मनापासून. मीराच्या गालावरून अजून एक अश्रू अलगद खाली येतो, पण यावेळी तो दुःखाचा नव्हे, तो गोंधळलेलं प्रेम व्यक्त करणारा अश्रू होता. ते काहीच न बोलता माझी काळजी घेतात. ते माझ्यासाठी सगळं काही करत असतात, पण कधी बोलूनसुद्धा दाखवत नाहीत. आणि तरीही मी सगळं काही जाणते, समजते, आणि आता तेच सगळं माझ्या काळजाचा भाग झालं आहे. मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? हे प्रेम आहे की एक आकर्षक? पण मग मला इतकं खोलवर का जाणवतं हे सगळं काही? डोळे मिटल्यावर तिच्या नजरेसमोर आता फक्त एकच चेहरा होता, आरवचा. त्याचं हसणं, त्याचा रागावलेला चेहरा, त्याचे हळूवार स्पर्श, त्याच्या नजरेतली काळजी, हे सगळं इतकं स्पष्ट दिसत होतं, जणू काही आरव समोरच उभा आहे. मी वाहत चालली आहे त्या प्रत्येक स्पर्शात, त्या प्रत्येक शब्दात. ते कुठे थांबतील माहीत नाही, पण मी थांबू शकत नाही.
तो ज्या पद्धतीने तिच्या जवळ यायचा, हळूहळू न कळत पण ठामपणे, त्याचे ओठ जेव्हा तिच्या मानेवर अलगद टेकायचे तेव्हा तिच्या अंगावरून एक थरथरून जाणारा शहारा जायचा. जणू संपूर्ण शरीरभर त्याच्या प्रेमाचा स्पर्श पसरलेला असायचा. कधी त्याचा हात तिच्या पोटावर विसावलेला असायचा. त्या स्पर्शात ओढ नव्हती, फक्त एक हक्काची ऊब होती. जणू तिचं अस्तित्व त्याच्या स्पर्शात सावरलं जात होतं. आणि कधी तो संपूर्ण अंगावर झुकून आला तेव्हा तिच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबून पुन्हा दुपटीने वाढायचे. ते क्षण, ते नजरेतले संवाद, हे सगळं काही आता केवळ आठवणींच्या रूपात तिच्या मनात जरा जरा वाहू लागलेलं होतं. मीरा पटकन डोळे उघडते. ती घाबरल्यासारखी एक क्षण थांबते, मग परत आरशासमोर उभी राहते. आरशात पाहताच तिला स्वतःचं रूप थोडं वेगळंच जाणवतं. तिच्या डोळ्यात लाज मिसळलेली चमक होती. गाल गुलाबी झालेले होते. ओठ हलकंसं थरथरत होते. ती हलकीशी ओठांवरती हसू आणते, पण तो हसू लाजरेपणाने दडपलेलं होतं. मला खरंच हे सगळं हवं असतं का, की हे सगळं आता माझ्या आयुष्याचा भाग झालं आहे? तिच्या मनात विचार चालूच असतात. मीरा हळुवारपणे तिच्या चेहऱ्याला हात लावते. ते स्पर्शही जणू आरवच्या स्पर्शाची आठवण देतात. तिची बोटं हलकेच ओठांवरती जातात, जिथे केव्हा तरी आरवच्या ओठांचा स्पर्श झालेला होता, हळू, खोलवर आणि विसरू न शकणारा. ती आरशामध्ये स्वतःकडे बघतच म्हणते, मी 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 सरांवर प्रेम करू लागलेली आहे का? क्षणभर तिचा आवाज थांबतो. तोंड उघडं राहतं, पण शब्द जड झालेले होते. म्हणून मी सरांना दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत बघू शकत नाही का? म्हणून सकाळपासून माझी एवढी चिडचिड होत होती का? तिच्या डोळ्यात परत अश्रू साठतात. ती आरशात स्वतःच्या डोळ्यात डोकावते, जणू तिथे उत्तर शोधते. मग काल दिव्याला सरांसोबत बघून मी रागाच्या भरात ड्रिंक केलं. मी जी कधीही अशा वाईट गोष्टींकडे वळत नाही. माझ्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही मी कधी अशा मार्गाने गेले नव्हते. पण काल फक्त सर दुसऱ्या कोणासोबत तरी होते म्हणून मी हे सगळं केलं. ती पाठमोरी होते. आरशापासून दूर जाते, पण तिचं मन अजूनही त्या क्षणांमध्ये अडकलेलं होतं. या सगळ्याचा मग काय अर्थ होतो? हळूच तिने उशी उचलली, तिच्या मिठीत घेतली आणि तीच कुजबुजते. खरंच मी प्रेमात पडले का? खरंच मी या गंभीर, शांत, रागीट, हुकूमशहा वाटणाऱ्या पण आतून खूप हळव्या माणसाच्या प्रेमात पडले का? ती उशीवर डोकं ठेवते, डोळे मिटते, पण विचार मात्र थांबत नाहीत. हो ना, मला ते आपले वाटू लागलेले आहेत. त्यांचा राग, त्यांचं हसू, त्यांचा हळवा स्पर्श आता माझ्या आयुष्याचा भाग वाटायला लागलेले आहेत मला. जणू त्या स्पर्शाशिवाय आता शांत झोपच लागणार नाही. ती शेवटी एका खोल श्वासासह पुटपुटते, मी 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 आरव सरांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांना माझ्यापासून दूर कुणाकडेही बघताना सहन होत नाही आहे. तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. हृदयाचे ठोके अजूनही धडधडत होते. आणि मग हळूच ती स्वतःच उत्तर देते, हो हो हो, मला मनापासून सर आवडू लागलेत. नाही, हे प्रेमच आहे, हे प्रेमच आहे, हे फक्त आकर्षण नाही. माझं त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे. फक्त तेच माझ्यासोबत कायम असावेत असंच मला वाटतं आहे. त्यांचा स्पर्श फक्त माझ्यासाठी असावा. त्यांची ती काळजी, ते बोलणं, तो राग, सगळं काही फक्त माझ्यासाठी असावं. आजपर्यंत मी कधीच प्रेमामध्ये पडले नव्हते. कधी कोणाबद्दल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. माझं जग म्हणजे फक्त माझी आई आणि श्वेता या दोघीजणीच होत्या. माझ्या आयुष्यात त्यांच्याखेरीज कोणीच नव्हतं. पण आता आरव सर, ते सुद्धा माझ्या आयुष्याचा भाग झालेत. खूप मोठा, खूप खास भाग झालेत.
मी इथे केअरटेकर म्हणून आले होते. तेव्हा वाटलं होतं 1 वर्ष संपावं, पण आता वाटतं हे 1 वर्ष कधीच संपू नये. ती हलकासं हसते, डोळ्यातून अश्रू येत असतानाही ते हसू प्रेमाने भरलेलं असतं. मला कायम त्यांच्यासोबत राहावं वाटतं, कायम त्यांचा तो स्पर्श जाणवावा, कायम त्यांची चिडचिड सहन करावी, कारण तीही हक्काची वाटते मला. त्यांच्या सकाळची सुरुवात माझ्यापासूनच व्हावी आणि त्यांच्या दिवसाचा शेवटसुद्धा माझ्यापासूनच व्हावा. ती उशीवरती डोकं ठेवते आणि कुजबुजते. त्यांच्या प्रत्येक कामासाठी त्यांना माझी गरज वाटावी, इतकंच माझं स्वप्न आहे आता. मला सर आवडू लागलेत. नाही, मला फक्त आवडत नाहीत, ते आता माझं सर्वस्व झालेत. तिने डोळे अलगद मिटले आणि त्या अंधाऱ्या शांततेमध्ये ती पुन्हा हळूवार पण पूर्ण भावनेने म्हणाली, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सर, आय लव्ह यू सो मच. हे शब्द बोलताच तिच्या अंगावर एक गोडसा कोमल शहारा गेला, जणू तिच्या हृदयातल्या भावना तिला अलगद मिठीत घेत होत्या. तिच्या डोळ्यांखालून एक अश्रू उघळला, पण तो दुःखाचा नव्हे, प्रेमाचा होता. हृदयातून निघालेल्या त्या एका आय लव्ह यूचा साक्षीदार होता. आरव जणू तिच्या जवळ आहे, त्याचा स्पर्श, त्याचा श्वास, त्याचे ओठ तिच्या कपाळावर टेकलेत. सगळं काही ती अनुभवत होती, मनाने, पूर्ण तनामनाने. ती मनातल्या मनात पुन्हा कुजबुजली, सर तुम्ही ऐकत नाही ना, पण तरीही मी रोज तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. तेवढ्यात ती परत एकदा डोळे उघडते. क्षणभर तिच्या डोळ्यात प्रेमाची शांत झाक होती, पण काही क्षणातच तिच्या मनावर वास्तवाची एक कठोर जाणीव कोसळते. ती परत आरशासमोर येते. स्वतःच्या नजरेला नजर देत ती थोडा वेळ गप्प राहते आणि मग स्वतःशीच बोलते, नाही मीरा, तू ही जी काही स्वप्न बघत आहेस ना, ती पूर्ण होणार नाहीत ग. हे सगळं अजिबात खरं नाही आहे. हे सगळं फक्त तुझ्या मनातलं आहे, तुझ्या कल्पनेतलं आहे. तिचा आवाज थरथरतो आणि डोळ्यात परत पाणी साठू लागतं. तुला समजते का मीरा, आरव सरांच्या आयुष्यात आधीपासूनच एक मुलगी आहे, दिव्या नावाची. ती एक खोल उसास घेते आणि डोळे मिटते. कालचा संपूर्ण दिवस तिच्या डोळ्यासमोर झळझळ सरकतो. कालपासून बघितलंस ना तू, सर किती खुश होते तिच्यासोबत. कधी मी इथे आले तेव्हापासून त्यांनी मला असा हसऱ्या चेहऱ्याने, अशा गोड गप्पा मारत आपुलकीने बघितला का. ती स्वतःकडे आरशात पाहते आणि तिचा चेहरा आता निराशाने भरलेला असतो. पण काल दिव्यासोबत ते कसे बोलत होते, त्या नजरा, ते हसणं, ते फक्त तिच्यासाठी होतं ना. म्हणूनच तुला राग आला होता ना मीरा. तिने आता दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले, जणू काही स्वतःच्या भावनांना दाबण्याचा प्रयत्नच करत होती. आणि आज दिव्या परत येणार आहे इथे घरी. त्यासाठी ते किती धावपळ करत आहेत, काही कमी पडू नये म्हणून किती काळजी घेत आहेत. हे सगळं काही बघून तुला कळतंय ना आता, त्यांच्या मनात फक्त आणि फक्त दिव्यासाठी प्रेम आहे. म्हणजे ते दोघं लग्न करणार आहेत खरंच. तिचा श्वास अडकतो, डोळ्यातून अश्रू नजरेखालून ओघळतात. ती आरशातून नजर हटवते आणि अलगद मागे फिरवते. मी फक्त एक केअरटेकर आहे, एक परकी. तुझे आरव सर कसे काय तुला मिळू शकतात ग. हे फक्त तुझं स्वप्नच राहणार आहे, तुझं पहिलं प्रेम, ते अधुरं राहणार आहे. ती स्वतःकडे पाहते, एकटं गोंधळलेलं, अश्रूंनी भिजलेलं. आणि तीच स्वतःला सांगते, तू फक्त एक केअरटेकर आहेस मीरा. त्या घरात तुझं काहीच नाही आहे, त्या नात्यांमध्ये तुझं काही स्थान नाही आहे. तिच्या आवाजात आता नकारात्मकता नव्हती, फक्त एक खोल शांत स्वीकार होता, जो स्वतःच्या हृदयाला अलगद मोडून ठेवत होती. खरं तर खूप त्रास होतोय मला. माझं हृदय ओरडतंय, म्हणतंय आरव फक्त आणि फक्त माझा आहे, माझ्यासोबतच त्याला असावं वाटतं. पण हे सगळं शक्य नाही मीरा. दिव्या आधीपासूनच त्यांच्या आयुष्यामध्ये आहे. मी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण त्यांचं मन, त्यांची नजर कुणासाठी होती, तर ती दिव्यासाठी. माझं पहिलं प्रेम, माझं खरं प्रेम माझ्याच हातातून निसटून चाललं आहे.
आरव सर, तुम्ही माझं होऊच शकत नाही, पण मी कायम तुमचीच राहीन. मीरा अजूनही रडत होती. डोळे ओले, हृदय थरथरतं, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर हळूच एक शांत झाक होती. ती स्वतःला आरशात पाहत हळूच म्हणाली, देव पण ना, किती परीक्षा घेतो माझी. मी पहिल्यांदाच कोणाच्या प्रेमात पडले आणि तेही आरव सरांसारख्या माणसाच्या प्रेमात. पण माझ्या आधीच त्यांच्या आयुष्यात कोणीतरी आहे, दिव्या. तिचा श्वास अडखळतो, पण ती बोलत राहते, स्वतःला समजावत राहते. पण मी त्या दोघांना वेगळं करू शकत नाही. कारण जेव्हा सर दिव्याचं नाव घेतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी असते. कितीतरी दिवसातून मी सरांचं हसणं पाहिलं आहे, आणि ते हसू मी नाही हिरावून घेऊ शकत. कदाचित दिव्या सरांना माझ्यापेक्षा जास्त खुश ठेवू शकते. कदाचित तीच त्यांच्यासाठी परफेक्ट असेल. आणि मी फक्त एक साधी गरीब घरातली, आणि ते मोठ्या घरातले. मोठं नाव, समाजात मान सन्मान आहे, त्यांच्यासाठी मी काहीच नाही आहे. ती थोडं हसते, पण त्या हसण्यात वेदना लपलेली असते. असो, पण माझं हे एकतर्फी प्रेम हे कायम त्यांच्यावरती राहील. या घरात पाऊल टाकताना ठरवलं होतं, फक्त काम करायचं 1 वर्ष आणि मग निघून जायचं. पण कुठेतरी हळूहळू सरांवरती जीव जडत गेला. त्यांच्या रागातही काळजी वाटायची, त्यांच्या स्पर्शात एक हक्क वाटायचा. ती उशीवर डोकं टेकवते आणि स्वतःशीच पुरपुरते, मी ठरवलं आहे, जेव्हा इथून निघेन ना, तेव्हा कधीच लग्न करणार नाही. कारण माझं मन हे कायम आरव सरांचंच राहिलं आहे. जरी सरांचं लग्न झालं तरीही. ती हलकंसं हसते, पण डोळे भरलेलेच असतात. कदाचित माझ्या नशिबात हॅप्पी एंडिंग नसेलच. या शेवटच्या काही महिन्यांमध्ये मी त्यांच्यासोबत अशा काही आठवणी तयार करेन ना, त्यांच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य जगेन. त्यांचं होणं माझ्या नशिबामध्ये नाही, पण त्यांचं प्रेम माझ्या मनात कायम राहील. ती डोळे मिटते आणि मग एकदम मनाच्या खोल कुठल्याशा कोपऱ्यातून एक अस्पष्ट इच्छा अलगद उफाळून येते. पण तरीही माझ्या हातून कुठेतरी वाटतंय की देवाने काहीतरी चमत्कार करावा आणि आरव सर परत माझे व्हावेत. मीरा अजूनही विचारात होती. त्या अश्रूंना दडवत होती, ओठांवर शांततेचा मुखवटा ठेवत. तेवढ्या तिच्या लक्षात येतं, अरे मटण. तिने खाली किचनमध्ये मटण शिजत घातलेला होता आणि ती वरती आलेली होती. ती पटकन डोळ्यांवरचे पाणी पुसते, चेहरा नीट करते, आरशात एकदा स्वतःकडे पाहते. डोळ्यातला लालसरपणा दिसत असला तरीही ती स्वतःला सावरते आणि खाली उतरते. खाली येऊन ती किचनमध्ये पोचते आणि पाहते, आरव ओट्याजवळ उभा आहे. तेवढ्यात आरव हलक्या आवाजात बोलतो, शिजलंय मटण. मी बघितलं, म्हणूनच मी गॅस बंद करून ठेवला आहे. मीरा काही क्षण त्याच्याकडे पाहतच नाही, फक्त ती गॅसजवळ जाऊन पाहते आणि हळूच बोलते, काहीही अधिक न बोलता ती लगेच हातात चमचा घेते आणि मसाला हलवू लागते. आरव तिच्या जवळ येतो, किचन कट्ट्याला हात टेकवतो आणि तिच्या डोळ्यात बघून हळू आवाजात विचारतो, काय झालं मीरा, तू ठीक नाहीस का? मीरा हलकं डोकं हलवत म्हणते, नाही, काही नाही झालं. ती अजूनही आरवकडे नजर न करता कामात लक्ष देण्याचा प्रयत्न करते, पण तिचा गोंधळलेला स्वर आरवला थेट भिडतो. तुम्ही इथे का उभे आहात? बाहेर जा ना, मला जेवण पण होऊ द्या. ती थोडं चिडूनच बोलते. आरव हसतच पण तीव्र नजर तिच्यावरती ठेवत म्हणतो, अगं मग बनव की, मी कुठे तुला अडवलं आहे? त्याचं उत्तर ऐकून मीरा शांत होते. आरव तिच्याकडे बघतच राहतो काही क्षण, काहीच न बोलता. आणि मग मनातल्या मनातच आरव स्वतःशीच बोलतो, मीरा, मला कळतं आहे गं, तुला त्रास होतो आहे.
दिव्याचं नाव घेतलं की तुझा चेहरा गोंधळतो, तुझे डोळे पाणावतात आणि तू आज जितकी शांत आहेस तितकी तू कधीच नव्हतीस. मग का नाही बोलत? मग का लपवतेस तू तुझ्या भावना? त्या रात्री जेव्हा तू नशेत होतीस तेव्हा किती बिनधास्तपणे सरळ काही बोलली होतीस तू माझ्यासमोर. तेव्हा बोललीस, मग आता का नाहीच बोलत ग? शुद्धीवर असताना मनातलं खरं बोलायला एवढं अवघड वाटतंय का तुला? तो हळूच बोलतो, मीरा, अगं दिव्या. अरे बोलतच होता इतक्यात मीरा एकदम बोलते, सर प्लीज. तिनं डोळे न उचलता रागाने हे उच्चारलेलं वाक्य असतं. मीराचं हे रागाचं बोलणं ऐकून आरव क्षणभर थबकतो. तो काही क्षण बोलू शकत नाही. तो फक्त तिच्याकडे पाहतच राहतो. तेच इकडे मीरालासुद्धा समजलेलं होतं ती रागात बोललेली आहे. मग मीरा स्वतःला सावरते, एक दीर्घ श्वास घेते. आता तिचा आवाज शांत पण आतून ओलसर होता. म्हणजे मला म्हणायचं होतं की प्लीज तुम्ही बाहेर जा, मी पटकन जेवण बनवते, परत उशीर व्हायला नको सर. ती सगळं काही बोलते पण तिचा चेहरा अजूनही आरवकडे वळलेला नसतो. ती चमच्या हातात घेऊन मटण ढवळू लागते पण तिच्या हाताची थरथर थांबत नाही. बरं ठीक आहे, मी आहे हॉलमध्ये, तो हळूवार बोलतो. त्याने एकदा मागे वळून मीराकडे पाहिलं. मीरा अजूनही किचनमध्ये कामात गुंतलेली होती पण तिच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा नाटकी स्वाभाविकपणा होता, जणू ती सगळं ठीक असल्याचा अभिनय करत होती. तेच इकडे मीरा किचनमध्ये शांतपणे मटण करत होती. त्याने सांगितल्याप्रमाणे मटणात योग्य मसाला, चव, रस्सा सगळं काही तिने छान पद्धतीने बनवून ठेवलेलं होतं. दिव्याला व गरमागरम भाकरी बनवायच्या होत्या. मीरा किचनमधून सगळं आवरून बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर शांतता होती. ती हळूच पायऱ्यांकडे वळते, वरच्या रूममध्ये जायला निघते. तेवढ्यात मीरा, आरवचा आवाज कानावरती पडतो. आरवचा आवाज ऐकून ती थांबते पण वळून पाहत नाही. अगं तू वरती कुठे निघालेली आहेस आता? आरव बोलतो. मीरा थांबलेलीच राहते पण नजरा अजूनही पायऱ्यांकडे होत्या. ती थोडंसं थांबून शांतपणे बोलते, मटण झालं आहे माझं. जेव्हा तुमची दिव्या येईल तेव्हा मी गरमागरम भाकरी करेन आणि तुम्हाला वाढेन. तुमची दिव्या या शब्दावरती तिने ठामपणे जाणीवपूर्वक जोर दिलेला होता, जणू सांगायचं होतं, होय मला माहिती आहे ती येणार आहे आणि हो मला त्याचा त्रास होतोय. आरव गालातल्या गालात हसतो. त्याला तिचा राग, हे खवखवलेलं बोलणं आणि त्यातलं लपलेलं प्रेम सगळं कळतं आहे. तिचा राग बघून तो मनाशीच बोलतो, मीरा फक्त 10 मिनटं. माझी मीरा रागात आहे पण थोड्याच वेळात हसणारसुद्धा आहे. माझा विश्वास आहे तुझ्या चेहऱ्यावरचं हे रागाचं लालसरपण लवकरच हसण्यात बदलणार. तो उठतो, तिच्याकडे थोडं पुढे येतो. आता थोड्या हलक्या पण प्रेमळ स्वरात बोलतो, मीरा गं ऐक ना, मी काय म्हणतोय, 10 मिनिटांसाठी वर जाऊन काय करणार आहेस तू? मग वर खाली सारखं होईल ना, त्याचा तुला त्रास होईल. बस ना थोडा वेळ इथेच. हे बघ आता दिव्या हे येईलच आता. मला ना तुझा मेसेज आलेला आहे. ती मला बोलली की काही 5 मिनिटातच ती घरी पोहोचते, त्यामुळे थांब ना. आरवचं बोलणं ऐकून मीराच्या कपाळावरच्या आठी अजूनच खोल झालेल्या होत्या. ती थांबलेलीच असते पण आता मनातली तगमग उफाळून येते. आरवचं बोलणं ऐकून मीरा मनामध्येच म्हणते, आता ही बया येणार म्हणजे माझं डोकं फिरणार आणि तिचं तोंड बघायची तर काहीच इच्छा नाही माझी. आणि हा माणूस, हा आरव सर, मला थांबवल्याशिवाय गप्पच राहत नाही का? ती गालातच ओठ कुरतडते. आरव पुन्हा तिच्या मागे बोलतो, मीरा तुला सांगू का, दिव्या आल्यानंतर ना मी तुला खात्री देतो, ती आल्यानंतर तू तिला बघून खूप खुश होशील बघ. तिच्याशी बोलायला, तिला भेटायला तुला खूप आवडेल बरं का. आरवचं हे बोलणं ऐकून मीराचा संयम सुटतो. ती थोडीशी थांबते, हळूच वळते आणि आता मात्र ती त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकते आणि थेट त्याच्या नजरेला नजर देऊन बोलते, अजिबात नाही, तिला बघून ना मला अजिबात चांगलं वाटणार नाही. मीरा रागाच्या भरात हे सगळं काही बोललेली होती. तेच मीराचे हे बोलणे ऐकून आरव एकदम थबकतो. त्याचं हसणं थांबतं. तो तिच्याकडे बघतो, तिच्या डोळ्यातील राग, जळजळीत वेदना आणि न सांगता येणाऱ्या भावनांचं वादळ पाहून. मीरा असं का बोलत आहेस तू? तुला काय झालं आहे? तो जाणीवपूर्वक भोळेपणाने विचारतो.
तेच मीरा थोडा वेळ गप्प बसते, पण आता ती सावरते, तोंड थोडं दुसरीकडे वळवते. शब्द सावधपणे पण चुकचुकतच बाहेर पडतात. म्हणजे म्हणजे मला म्हणायचं होतं की तुमच्यापेक्षा मला काय, तुम्हालाच खूप चांगलं वाटेल ना तिचं नाव ऐकून. तुमचा चेहरा स्पष्ट बोलतो ना. मीराचं बोलणं आरव अजूनही शांतपणे ऐकत होता आणि तिच्याकडे शांतपणे बघत होता. त्याच्याकडे मात्र आपली मीरा बोलतच राहते. तुमची दिव्या येणार ना, म्हणूनच तुम्ही एवढे एक्सायटेड आहात की मी कधी बघितलंच नाही इतकं तुम्हाला एक्सायटेड झालेलं. कधी ऑफिसला जाताना, कधी कुठल्या मोठ्या पार्टीला जातानासुद्धा तुम्ही एवढं हसलेले नाहीत जेवढं तुम्ही आज हसत आहात. तुम्ही तिच्यासाठी सगळं नीट, अगदी नीट बघताय ना, काय नीट आहे काय नाही सगळी तुम्ही तयारी करताय. तिच्यासाठी सगळं परफेक्ट असावं असंच वाटतंय ना तुम्हाला. मीराचं बोलणं ऐकून आरव तिचा चेहरा बघून गालातल्या गालात हसत होता. मीराचे हे टोमणे त्याला बरोबर समजत होते. तिची चिडचिडसुद्धा त्याला समजत होती आणि मुद्दामच तो मस्करी करत पुढे बोलतो. हो ना, दिव्या आहेच तेवढी माझी लाडकी, पण ती येणार म्हणून मी खूप खुश असणारच ना. मीरा त्याच्याकडे ताडकन बघते. आता तिचे डोळे लालसर होऊ लागलेले असतात. पण काही ती बोलण्याआधीच टिंग, सेन्सरचा दरवाजा आवाज येतो. दोघांचं लक्ष त्या दिशेने जातं. हे माय हँडसम बॉय, दिव्या ओरडते. ती आतमध्ये पळतच येते. हातात एक छोटंसं गिफ्ट, चेहऱ्यावरती गोड हास्य. थेट आरवजवळ येते आणि जोरात त्याला मिठी मारते. आरव थोडा मागे सरतो, पण तो सावरतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलेलं असतं. पण इकडे मीरा, तिच्या श्वासात थरथर असते. तिचा चेहरा क्षणात बदलतो. डोळ्यांमध्ये पाणी साठतं. ती क्षणात चेहरा दुसरीकडे वळवते. तिला तिथे अजिबात उभंसुद्धा राहावं वाटत नाही. तिचं मन गोंधळलेलं, गळून गेलेलं. ती वळते. रागाने, गोंधळाने, दुःखाने भरलेलं पाऊल ती पुढे टाकते. तेवढ्यात मामू, एक गोंडस निरागस आवाज मीराच्या कानावरती येतो. तेवढ्यात सगळ्यांचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने वळतं. मीरा आधी थांबते आणि मग संपूर्ण आश्चर्याने किंचित भांबावलेली ती पाठीमागे वळून बघते. दरवाजातून आत येणारी एक छोटीशी मुलगी, गोड गुलाबी फ्रॉकमध्ये, केसात 2 गोंडस वेण्या, डोळे चमकदार, आरवच्या दिशेने धावत येत होती. तिच्या पाठीमागे एक तरुण मुलगा, आरवच्या वयापेक्षा थोडासा मोठा दिसणारा. स्मार्ट पर्सनॅलिटी, डोळ्यात आत्मविश्वास. ते दोघंही हसत हसत आत येत होते. आरव सिया असं म्हणतच तो दिव्यापासून बाजूला होतो. तो त्या छोट्या गोंडस मुलीकडे जातो आणि प्रेमाने तिला उचलून घेतो. अरे माझी सिया, किती दिवसातून आलीस ना मामूला भेटायला, माझं बाळ ते. हे सगळं काही बघताना मीरा अजूनही खूपच गोंधळून गेलेली असते. तिच्या मनात एकच प्रश्न चालू असतो. सिया, सिया कोण? मामू म्हणजे मग दिव्या कोण? हा माणूस कोण? काय सुरू आहे इथे खरं? त्याच्याकडे दिव्या हसतच आरवच्या खांद्यावरती हात ठेवते आणि बोलते, भाई ही कोण? ती मीराकडे बघून बोलत होती. तेवढ्यात आरव काही बोलणार तोपर्यंत इकडे दिव्याच्या तोंडून भाई हा शब्द ऐकून मीरा चटकन बोलते. भाई? आवाज तिचा मोठा होतो आणि स्वरात गोंधळ स्पष्ट दिसतो. भाई, तिनं थोडं उच्चारावर जोर दिलेला होता. पटकन तिचं लक्ष दिव्याकडे जातं आणि ती अजूनच गडबडून जाते. हे ऐकून संपूर्ण वातावरण काही क्षण गप्प. दिव्या, रितेश आणि आरव तिघंही मीराकडे बघून लागतात. ती आता अधिकच गोंधळलेली होती. दिव्या कन्फ्यूज होत मीराकडे पाहते. कपाळावर आठी आणते आणि विचारते, हो का, काही प्रॉब्लेम आहे का? तेच मीरा थोडी अडखळत नजर चुकवत बोलते, नाही नाही प्रॉब्लेम नाही, काही नाही. तेवढ्यात आरव हसतच सियाला हातात घेऊन पुढे येतो. दिव्या, रितेश, ही मीरा आहे, माझ्या ऑफिसमध्ये काम करते, पर्सनल असिस्टंट आहे माझी. ते काय झालं ना, हिला छान जेवण बनवता येतं असं मला समजलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी रोज हॉटेलमध्ये जेवण करत असतो किंवा बाहेरून काहीतरी पार्सल मागवत असतो. इथे तसं जेवण करणारं कोणी नाही, म्हणूनच आज म्हटलं चला घरी काहीतरी गरमागरम मटण वगैरे करूया, तुम्हालासुद्धा बरं होईल, घरचं खायला मिळेल. हिला जेवण करायला म्हणून मी बोलवलं. मीरा अजूनही प्रश्नार्थक नजरेने आरवकडे बघत होती. आरवने तिला केअरटेकर असं न म्हणता पर्सनल असिस्टंट म्हणणं, त्याने तिला सगळ्यांसमोर दिलेला मान आणि ती फक्त मोलकरीण किंवा किचनमध्ये काम करणारी मुलगी नाही हे दाखवण्याची त्याची नजाकत.
हे सगळं मीराच्या मनात खोल कुठेतरी जाऊन भिडतं. त्या क्षणीच आरव पुन्हा बोलतो, आणि हो मीरा, ही माझी बहीण दिव्या आहे आणि हे तिचे मिस्टर रितेश आणि ही त्यांची खूपच क्यूट मुलगी सिया. मीराच्या मनात अचानक काहीतरी क्लिक होतं. तिचा चेहरा थोडा हलका होतो. डोळ्यातून हलकासा आश्चर्य आणि निस्तब्ध समाधान उतरू लागतं. दिव्या सरांची बहीण आहे म्हणजे मी जे काही समजत होते ते सगळं काही चुकीचं होतं. मीरा उत्साहाने बोलते, चेहरा पूर्ण खुललेला, डोळ्यात चमक आणून ती बोलते, म्हणजे दिव्या तुमची बहीण आहे खरंच? ती अगदी लहान मुलासारखी आनंदाने विचारते, जणू काही तिला एखादी मोठी परीक्षा पास झाल्यासारखंच वाटत होतं. मीराचे बोलणे ऐकून आरव हलकासा हसतो आणि तिच्याकडे बघून डोळ्यानेच हो म्हणतो. तिकडे मीराचे बोलणे ऐकून दिव्या आणि रितेश मात्र एकमेकांकडे बघतात. यात एवढा आनंद होण्यासारखं काय आहे हे मात्र त्या दोघांना समजत नव्हतं. मीरा आनंदाने पुढे येते आणि दिव्याला घट्ट मिठी मारते. बरं झालं तुम्ही आलात. खूप छान वाटतं तुम्हाला भेटून. ती मनापासून बोलते. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही येणार म्हणून सर सकाळपासून किती धावपळ करत होते. कधी एकदा तुम्ही येत आहे असं झालं होतं त्यांना. फक्त तुमचंच नाव घेत होते ते. दिव्या थोडीशी लाजून हसते, पण नजरेतून तिच्या आणि आरवच्या नात्याबद्दलचं सौहार्द उमटतं. मीराचं बोलणं ऐकून आरव गालातल्या गालात हसत होता. सकाळपासून दिव्या म्हणून चिडणारी मीरा आता मात्र कौतुकाने आणि ममतेने दिव्याचं स्वागत करत होती. या ना, या बसा तुम्ही. मीरा उत्साहाने दिव्याच्या हातात हात घेऊन तिला बसायला सांगते. मी तुमच्यासाठी काय बनवू? चहा, कॉफी की काही सरबत, ज्यूस? ती एकामागोमाग एक पर्याय सांगत होती. तुम्हाला जे हवे असेल ना ते तुम्ही मला सांगा. आणि हो, आरव सरांनी सांगितलं होतं ना की तुम्हाला घरचं जेवण खूप आवडतं, म्हणून मी खास तुमच्यासाठी मटण बनवलं आहे. अगदी तुमचं फेवरेट, साजूक तेलातलं, मसालेदार. आणि जेवायला बसल्यानंतर गरमागरम भाकरी पण करून देईन हां. पण त्याआधी तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? मीरा एकामागोमाग एक वाक्य झरझर बोलत होती. तिच्या आवाजात उत्साह भरून वाहत होता. दिव्या तिचं सगळं बोलणं ऐकून खुदगण हसते आणि मिश्किलपणे म्हणते, अगं हो, मला तर आता असं वाटतं की आमच्या येण्याने माझ्या बाईपेक्षा तुला जास्त आनंद झालेला आहे. दिव्याच्या या बोलण्यावर मीरा एकदम भानावरती येते. ती भांबावते आणि थोडीशी लाजून गोंधळून जाते. सॉरी म्हणत ती पटकन बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसते. दिव्या एका लाघवी नजरेनं मीराकडे बघते आणि विचारते, मीरा बरोबर ना? मीराच नाव आहे ना तुझं? हो ताई, मी मीरा. ती नम्रपणे हसून उत्तर देते. अच्छा, आमच्यासाठी एक कॉफी घेऊन येशील का प्लीज? हो प्लीज, काय म्हणताय? मीरा उत्साहात बोलते. तुम्हाला हवं ते अगदी निवांतपणे सांगा, प्लीज नका म्हणू. मी लगेच तुमच्यासाठी छान गरमागरम कॉफी बनवते. आणि ताई, सियासाठी काय हवं ते सुद्धा तुम्ही मला सांगा ना. छान दूध आणि बोर्नव्हिटा घालून आणू का तिच्यासाठी? नाही गं मीरा, घरातून येतानाच ती खाऊन आलेली आहे. आता डायरेक्ट तिचे जेवणच असते, तिला काही नको. बरं चालेल. मीरा तिचा उत्साह टिकवत हसते आणि मग लगेचच स्वयंपाकघरात वळते. मीरा हसत हसत किचनमध्ये येते, पण ती सरळ कॉफी बनवायला लागत नाही. ती थेट किचनच्या एका कोपऱ्यात जाते, जिथून हॉलमध्ये कुणीच तिला पाहू शकत नाही. आणि मग काय, तिला खूप आनंद झालेलाच होता. त्यामुळे ती किचनच्या एका कोपऱ्यात तिथेच उड्या मारू लागते, अगदी लहान मुलासारख्या. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो, डोळ्यात चमक आणि ओठांवर निर्व्याज्य हास्य होतं. दिव्या म्हणजे आरव सरांची बहीण? ती स्वतःशीच आनंदाने बोलते. हे काही खरंच झालं आहे का? खरंच हे सगळं होतं आहे का? ती मनोमन हात जोडते आणि डोळे मिटून हळूच म्हणते, थँक्यू सो मच गणपती बाप्पा. दिव्याला तू त्यांची बहीणच केलंस. नाहीतर मी तर मनात काय विचारून करून बसले होते. मला तर खरंच वाटलं होतं की दिव्या म्हणजे त्यांची गर्लफ्रेंड आणि ते लग्न करणार की काय. पण नाही, दिव्याचं तर आधीच लग्न झालं आहे. बरं झालं आमच्यामधला तो काटा गेला. ती आनंदात स्वतःभोवती एक फेरी घेते, मग पुन्हा एकदा लाजून हसते आणि त्याच उत्साहात कॉफी बनवायला लागते. तसंच अगदी आरवला आवडेल तशी स्ट्रॉंग, गरमागरम आणि त्याच्या स्टाईलने. मीरा कॉफीचे 3 कप ट्रेवर ठेवून हॉलमध्ये परत येते. ती हलक्या पावलाने येऊन प्रत्येकाला एक कप देऊ लागते. दिव्या तो कप घेते. दिव्या हसून थँक्स म्हणते. आरव एक हलकं मान हलवून प्रतिसाद देतो.
मीरा मग स्वतःसाठी शेवटचा कप उचलते आणि सोफ्याच्या बाजूच्या कोपऱ्यात थोडी दूर बसते. हातात गरमागरम कप धरून तीही शांतपणे त्यांचं निरीक्षण करत बसते. आरव आणि रितेश दोघंही बिझनेस प्रोजेक्ट्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि पुढच्या स्ट्रॅटेजीमध्ये बोलण्यात मग्न होते. त्यांचं बोलणं थोडं गंभीर, थोडं उत्साही, पण पूर्णतः प्रोफेशनल होतं. मीरा आणि दिव्या मात्र शांतपणे त्यांचं दोघांचं बोलणं ऐकत होत्या. कपातली कॉफी आता संपत आलेली होती. मग अचानक कॉफी संपल्यानंतर मीरा उठते. सर्वांचे रिकामे कप ट्रेमध्ये घेताना म्हणते, मी तुमच्यासाठी आता भाकरी करायला घेते हं, म्हणजे थोड्या वेळाने जेवायला लागाल ना, परत उशीर व्हायला नको जेवायला. मीराचे बोलणे ऐकून दिव्या पटकन म्हणते, अगं मीरा थांब, मी सुद्धा तुझी मदत करते. अहो ताई नको हो, मी करते ना सगळं, तुम्ही बसून राहा ना निवांत. मीरा हसून नम्रपणे म्हणते. पण दिव्या हसतच बोलते, अगं मी इथे बसून काय करणार सांग बरं, आणि हे दोघं बघ ना, भेटले की फक्त बिझनेस आणि बिझनेसच. हा बाईसुद्धा माझ्याबद्दल काही विचारत नाही बघ. दोघांना फक्त प्रोजेक्ट्सचं, फायनान्स आणि क्लायंट्स याचंच भान. त्यापेक्षा मी तुझी तरी मदत करते. दिव्या आणि मीरा दोघी किचनमध्ये येतात. मीरा लगेच हात धुवून भाकरीचे पीठ घेते आणि तयारीला लागते. ताई तुम्ही फक्त बसा ना, काही करायचं नाही बरं का, फक्त माझ्याशी गप्पा मारा. ती हसून दिव्याला एका खुर्चीवरती बसवते. दिव्या तिच्या उत्साही गोड स्वभावामुळे तिच्याकडे बघते आणि निवांतपणे बसते. हातातल्या पाण्याच्या ग्लासातून एक घोट घेते. मीरा हाताने भाकऱ्या थापू लागते, अगदी सरावाने, प्रेमाने. तिच्या चेहऱ्यावर हसू, डोळ्यात चमक आणि मनामध्ये समाधान होतं. ते तिकडे हॉलमध्ये आरव आणि रितेश प्रेझेंटेशन, टीम मॅनेजमेंट आणि नवीन क्लायंट्सबद्दल बोलत होते. पण आरवची नजर मात्र सतत किचनच्या दिशेने जात होती. 2 वाक्य बोलल्यावर तो नकळत थोडा वळतो. किचनमधून येणारा मंद हसण्याचा आवाज, भाकरी भाजण्याचा खमंग वास आणि मीरा. तो तिच्याकडे पाहतो. ती आपल्या लयीत आहे. भाकरी थापते, काहीतरी दिव्याला सांगते आणि स्वतःच हसते. तिचं ते हसणं अगदी निष्पाप. त्या स्वयंपाकघरात ती केवळ जेवण तयार करत नव्हती, ती घर घडवत होती. आरव मनातच म्हणतो, ही मुलगी काहीतरी वेगळीच आहे. मीरा गरम तव्यावर भाकरी टाकते. त्या तव्याचा आवाज जरा वेळ दिव्याच्या विचारांवर झाक पडतो. पण काही क्षणांनी दिव्या बोलतेच, बाई पण ना, का उगीच बोलवलं तुला इथे? आम्ही जेवलो असतो ना बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये. ऑफिसमध्ये तू तुझ्यावर आधीच खूप कामं टाकत असेल आणि आता इथेही आमच्यासाठी जेवण बनवायला तुलाच बोलवलं. दिव्याचं बोलणं मनापासून होतं, निष्पाप आणि प्रेमळ. पण मीराच्या मनात एक लाट उठते. आरवने काहीच सांगितलं नव्हतं दिव्याला. फक्त पर्सनल असिस्टंट अशीच मीराची ओळख दिलेली होती. मीरा काही क्षण गप्प बसते. तिच्या हातातली भाकरी थोडीशी खरपूस होते, पण तिने लक्ष तिथे न देता ती उलटी करते. डोळे मात्र हलकासा ओलसरपणा दडवत होते. पण मग मीरा हसण्याचा प्रयत्न करत हलक्याच आवाजात म्हणते, नाही नाही ताई, काही हरकत नाही. मला खरंच आवडतं स्वयंपाक करायला आणि त्यानिमित्ताने तुमची ओळखसुद्धा झाली ना, त्यामुळे खरंच तुम्ही आलात आणि मलाही जाणून मिळालं की तुम्ही त्यांची बहीण आहात. दिव्या काही क्षण थांबते, मग स्वतःच बोलायला सुरुवात करते. हो गं मीरा, तुझा चिडका रागीट सर आहे ना, पण त्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. माझ्यासाठी तो कधी बाबा झाला, कधी मोठा भाऊ झाला. आमचं रक्ताचं नातं नाही हे खरं आहे, पण आमचं नातं मनाचं आहे. आम्ही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो. ती बोलता बोलता थोडी थांबते. आठवणींच्या भाराने तिचा स्वर हलकासा थरथरतो. डोळ्यात एक हलकं पाणी चमकून बाहेर येतं. मीरा थांबून तिला बघते. दिव्याच्या त्या डोळ्यात फक्त भावुकपणा नव्हता, एक वेगळीच कृतज्ञता, आपलेपणाची भावना तिला दिसत होती. मीरा काहीतरी दिव्याला विचारणार होती, ताई म्हणजे तुम्ही खरंच सख्खे? पण वाक्य तोंडावरतीच थांबतं. मनात विचारांची गर्दी सुरू होते. काय आहे त्यांचं नातं आणि कधीपासून त्यांचं हे नातं आहे? आरव सर इतके कडक स्वभावाचे आहेत, पण तिच्यासाठी एवढा त्यांचा स्वभाव मृदू कसा काय? मग स्वतःलाच थांबवत ती म्हणते, नाही, असं डायरेक्ट कुणाला विचारायचं नसतं. त्यांचं एक पर्सनल जग आहे. मीरा भाकऱ्या करून झाल्यावर सगळ्यांना मस्तपैकी गरमागरम जेवण वाढते. साजूक तेलातलं झणझणीत मटण, वाफाळणारा भात, कोशिंबीर.
दिव्या पहिलाच घास घेताच आश्चर्याने म्हणते, अगं मीरा, वा, काय चव आहे गं. असं वाटतंय की घरच्यांपेक्षा खास वाटतं हे जेवण. तेच आरव मीराकडे बघतो आणि बोलतो, मीरा, ते मटण, ऐनी मटण तुला काढायला सांगितलं होतं ना, सियाला देशील का ते? मीरा पटकन उत्तर देते, हो सर, देते. ती उठते आणि आदराने सियाच्या प्लेटमध्ये ते ऐनी मटण वाढते. दिव्यासुद्धा कौतुकाने सियाला ते ऐनी मटण भरवते. हे बघ सिया, तू आवडीने खा हां, ती हसत म्हणते आणि सियाच्या ताटात चमच्याने मटण घालते. सिया लहानशी, गोंडस, पण खूप समजूतदार. ती शांतपणे खात असते. तिच्या चेहऱ्यावर समाधान, नकार नाही, त्रास नाही. मीराचं लक्ष सियावर जातं आणि मग तिच्या मनातली गती थांबते. ती क्षणभर तिथेच उभी राहते. डोळ्यांसमोर पुन्हा ती दृश्य येतात. मटण शिजत असताना आरवचा गंभीर आवाज, मटण थोडं बाजूला काढून ठेवा मीरा. त्यावेळी तिने मनातल्या मनात काय विचार केला होता ते आठवतं. ती त्यावेळी चिडली होती, थोडी दुखावलेली होती आणि आता मात्र त्या प्रत्येक क्षणाची उजळणी मनात सुरू होती. आरवने ते दिव्यासाठी नाही तर सियासाठी, त्या लहानशा मुलीसाठी काळजीने हे सांगितलेलं होतं की जास्त तिखट लागू नये, पोट बिघडू नये, की तिला पण घरातल्या जीवनात सामील होता यावं. मीराच्या डोळ्यात एक क्षणभर ओलसरपणा येतो. तिला स्वतःचीच आता लाज वाटू लागते. तिने आरव आणि दिव्याच्या नात्याबद्दल चुकीचा विचार केलेला होता. चुकीचा तिने विचार केल्यामुळे उगाचच तिने चिडचिड केलेली होती, म्हणून तिला आता वाईट वाटत होतं. सगळ्यांचं जेवण अगदी समाधानाने पार पडलेलं होतं. जेवणानंतर थोडाफार संवाद, गप्पा, हसणं हे सगळं काही झालेलं होतं. तेवढ्यात दिव्या तिची पर्स उचलते आणि म्हणते, चला, आम्हाला निघायला हवं आता. का ताई, एवढ्या लवकर? मीरा थोडी नाराजगीने विचारते. अगं, आमची आज संध्याकाळी फ्लाईट आहे. लंडनला परवा पोहोचायचं. काल पार्टीमध्ये आरव भेटला तेव्हा सांगितलं होतं, आज येईन म्हणाले. यांचं बिझनेस काम झालं तेव्हा वेळ मिळाला, पण आता निघायला हवं ना, फ्लाईट चुकायला नको. मीरा हलकंसं असते. तेवढ्यात आरव हॉलमध्ये येतो. हातात त्याच्या 3 सुंदर गिफ्टचे पॉकेट्स होते. हे काय आहे आता? दिव्या हसून विचारते. आरव काहीच न बोलता प्रत्येकाच्या हातात एक एक गिफ्ट्स ठेवतो. हे सगळं काही बघून दिव्याच्या डोळ्यात क्षणात पाणी तरळतं. भाई, प्रत्येक वेळी काहीतरी देण्याची गरजच असते का रे तुला? याआधी तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस रे, मग आता हे सगळं काही कशाला? दिव्याला इमोशनल झालेलं बघून आरव हलकंसं हसतो आणि शांतपणे म्हणतो, दिव्या, तू माझी हक्काची बहीण आहेस आणि माझ्या लाडक्या भाजीसाठी तर गिफ्ट असायलाच हवं ना. आरव हसतच बोलतो आणि तो सियाला उचलतो. तो तिच्या गालावर प्रेमाने पप्पी देतो आणि सियाकडे बघून बोलतो, सिया, नंतर कधीतरी ये भेटायला हां. सिया त्याच्या गालावर ओठ टेकवते आणि म्हणते, हो मामू, लव यू. हॉलमध्ये एकदम प्रेमळ हास्य घुमतं. दिव्या, रितेश आणि सिया तिघंही दाराजवळ जातात. निघताना दिव्या मीराला हळूच मिठी मारते. कधी येशील ना लंडनला? तू खूप छान आहेस मीरा. मीरा थोडं हसून म्हणते, जरूर ताई, तुम्ही बोलावलं की मी नक्की येईन. आरव आणि मीरा दारात उभे राहून त्यांना निरोप देतात. गाडी निघताने एक सुंदर आठवण मागे ठेवते. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आता इथून पुढचे भागसुद्धा खूप छान असणार आहेत. लवकरच आपलं आरवसुद्धा प्रेमाची कबुली देणार आहे बरं का. आणि सगळं काही इथून पुढे छानच होणार आहे. पण बघूया पुढच्या भागामध्ये काय होतं. पुढचा भाग उद्या रात्री 9 वाजता अपलोड होईल. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.